जसजसं पुढे पुढे जाल तसं तशी उंची आपल्याला या ठिकाणी वाढते. म्हणजे पुढे पुढे मराठीकडं दिसतातच. तसंच संसाराचं आता या ठिकाणी पूर्णत्व प्राप्त होईल, मग पूर्णत्व प्राप्त होईल. महाराज लग्न झालं की पूर्णत्व, पण लग्न झालं की महाराज पुढे मुलाबाळाची एक टोक निर्माण होतं बरं का. मुलबाळ झालं पाहिजे. झालं मुलबाळ, परत त्याच्या शिक्षणाचं टोक निर्माण होतं. झालं महाराज या ठिकाणी शिक्षण, परत त्या मुलाच्या लग्नाचं टोक निर्माण होतं. म्हणून संतांनी सांगितलं या संसारामध्ये कुठे सुखच नाही, सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हव बरी होऊ नका. म्हणून संसार करणाऱ्या जीवाला खऱ्या अर्थाने आनंद हवा असेल, आपण प्रयत्न करतोय महाराज, प्रयत्न संसारामध्ये करा, पण मन मात्र भगवान परमात्म्याला आपण या ठिकाणी देऊन आपला संसार करा. असा संसार ज्यांनी केलेला आहेत ना महाराज, त्यांना खऱ्या अर्थाने आनंद मिळाला. म्हणून संतांनी महाराज, जगद्गुरु तुकोबारायांनी संसार केला नाही का? महाराजांनी संसार केला, पण आपल्यासारखे महाराज संसारामध्ये गुंतले नाही बरं का, संसारामध्ये गुंतले नाही. म्हणून देह जरी महाराज या ठिकाणी संसारामध्ये दिसत होता, पण गवळणींचं चिंतन करत असताना केलं की नाही संतांनी? देह काम करी मन गोविंदी रंगले ओ. देहाने काम चालू होतं, पण मन मात्र गोविंदामध्ये रंगलं होतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. असं या ठिकाणी चिंतने चला. श्रीमद भागवताची कथा चिंतन आपण या ठिकाणी करतोय. हे चिंतन करत असताना काल आपण भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख करून घेतली. कसा आहे भगवंत? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आणि आनंद घन भगवंत आहे. सत कशाला म्हणतात, चित कशाला म्हणतात, आणि आनंदाची परिभाषा काल आपण या ठिकाणी बघितलेली आहे. भागवत महात्म्य बघत असताना शौनकादिकांचा आणि सुतजींच्या संवादाचं चिंतन केलं. पुढे नारद आणि सनकादिकांच्या संवादाचं चिंतन आपलं चालू होतं. ही श्रीमद भागवताची कथा श्रवण केल्यानंतर आम्हाला काय फळ मिळणार आहे? तर ही कथा जर श्रवण केली तर आपला उद्धार होतो, लक्षात ठेवा. मग कोणाकोणाचा उद्धार होतो याची यादीच काल मी आपल्या पुढे या ठिकाणी मांडली होती. ए मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्ध कुटिलस्य कामिना सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. या 7 दिवसाच्या कथा श्रवणाने कोणाचा उद्धार होतो? तर किती पापी असू द्या, कितीही दुराचारी असू द्या, कितीही क्रोधी असू द्या, कुटील असू द्या, मातृपितृ द्रोही असू द्या, दारू प्राशन करणारा असू द्या, विश्वासघाती जरी असेल, गुरुपत्नीगामी असेल, ब्रह्महत्यारी असेल, महापापी असेल, 4 आश्रमाच्या नियमाप्रमाणे न वागणारा असेल, दांभिक मत्सर करणारा, हिंसा करणारा, क्रूर बुद्धीचा, व्यभिचारी, परधनाची इच्छा करणारा, चोर, संशयी माणूस, व्यसनी, मलिन अंतःकरणाचा. लक्षात राहिले का किती सांगितले?
आणि जय भवानी नगरकरांना काय वेगळं सांगायचं नाही. मी विचारलं की फक्त हो म्हणायचं बरं का, पुढे चालायला. आपल्याला पुढेही जायचंय. असे कोणीही असू द्या, त्याने जर ही श्रीमद भागवताची कथा जर श्रवण केली तर त्याचा उद्धार या ठिकाणी होतो. एवढंच नाही, पाप कर्म करता करता एखादा जीव जर त्या ठिकाणी मरण पावला तर त्याला पुढची गती या ठिकाणी चांगली मिळत नाहीत. म्हणून आपण म्हणत असतो पापाचं फळ म्हणजे या ठिकाणी दुःख आहे. पाप कर्म घडलं की नरकात जावं लागतं आणि पुण्य केलं तर स्वर्गामध्ये महाराज या ठिकाणी जागा आहे. तसं आपल्या कर्मानुसार आपल्याला महाराज योनी प्राप्त होत असते. या 84 लक्ष योनीमध्ये महाराज या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे जीव जंतू महाराज वनस्पती घटक आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये कोणती योनी महाराज आपल्याला मिळेल हे सांगता येत नाही, पण योनी ही कर्मावरती अवलंबून आहे. वाईट कर्म केलं तर भूत पिशाच्य योनीला जावं लागतं आणि मग भूत पिशाच्य योनीला गेल्यानंतर तिथे एखाद्या जीवाने जर कथा श्रवण केली, म्हणजे भूताने जर कथा श्रवण केली, ऐका बरं का, काय भूताने जर कथा श्रवण केली तर त्याचा सुद्धा उद्धार होतो. आपण कोण आहे? माणसं आहेत महाराज. जर भूताचा उद्धार होत असेल तर आपला का होणार नाही? बरं का, आपला का होणार नाही? उद्धार होतो महाराज. काही उदाहरण आहेत का? आहे ना. नेहमी आपण दिव्य कथा इथे श्रवण केलेली आहे म्हणून ऐका. उदाहरणामध्ये जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, तर गोड असं उदाहरण सांगितलेलं आहे. तुंगभद्रा तटे पूर्व मभूतत्पत्तनमुत्तमम् यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्मत परम. तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावरती एक नगर वसलेलं आहे. त्या नगराचं नाव उत्तम नगर आहे. त्या नगरामध्ये 4ही वर्णाचे लोक राहतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्या ब्राह्मण वंशामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. त्याच्या पत्नीचं नाव काय आहे? बोला की लवकर. धुंदुली हे त्याच्या पत्नीचं नाव आहे. संसार अतिशय चांगला महाराज या ठिकाणी चालू आहे. संपत्तीला कमी नाही, धन दौलत भरपूर आहे. त्या आत्मदेव ब्राह्मणाचं चिंतन करत असताना तो काय महाराज साधा या ठिकाणी महाराज ब्रह्मवेत्ता नाही आहे. तर चिंतन सांगत असताना भागवतकारांनी सांगितलंय, आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदाः. सर्व वेदामध्ये विशारद या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे वेद या महाराज त्यांनी मुखोद्गत केलेले आहे. नित्य यज्ञ करणारा, त्रिकाल संध्या करणारा हा ब्राह्मण आहे. मन अतिशय महाराज सोज्वळ आहे. पण संसाराचं गणित असं आहे महाराज, असे तुरळक घर आपल्याला बघायला मिळतात की पती पत्नीचे स्वभाव महाराज एकमेकांना मिळते जुळते असतात बरं का, नाहीतर विपरीत स्वभावच आपल्याला बघायला मिळतात. घरोघरी महाराज या ठिकाणी कलह चालू आहेत, भांडणं चालू आहे. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, विपरीत स्वभाव. विपरीत स्वभाव म्हणजे याला जे आवडतं तिला ते आवडत नाही आणि तिला जे आवडतं त्याला हे आवडत नाही. मग एकमेकांना महाराज खऱ्या अर्थाने काय बोलतात हे काय आता इथे सांगायची गरज नाही बरं का, सांगायची गरज नाही. कलह तसा विपरीत स्वभाव होता महाराज. याला जास्त फिरलेलं आवडत नसायचं आणि तिला फिरल्याशिवाय जमत नसायचं. याला जास्त बोललेलं जमत नाही आणि तिला बडबड केल्याशिवाय राहवत नाही, हा स्वभाव. बरं हेच महाराज संसार करता करता उतार वय लागलं पण अजून मुलबाळ झालं नाही. मुलबाळ होत नाही, घरामध्ये पाळणा हल्ला नाही, यात नवल नाही. गोठ्यामध्ये ज्या गायी होत्या त्या गायींनाही गर्भधारणा राहत नव्हती. वाड्यामध्ये जे फळाचे फुलाचे झाडं होते, फळं यायचे
पण परिपक्व होण्याच्या अगोदरच ते झाड महाराज फळ गळून पडायचे, सडायचे. हा विचार करायचा, कोणत्या जन्माचं माझं पाप आहे, कोणत्या जन्माचं पाप. स्वतःच्या कर्माला दोष देऊ लागला. बरं, असं असल्यामुळे त्याच्याकडे कोणी येतही नसायचं. शेवटी कंटाळाला, आत्महत्या करण्यासाठी वनामध्ये निघाला. वनामध्येही आलेला आहे, पण याचं सद्भाग्य असं महाराज की याच्या भाग्याचा उदय झाला. महाराज संतांच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं, भाग्याचा उदय झाला आणि संतांचं दर्शन त्याला या ठिकाणी झालेलं आहे. त्याने विचार केला, आपल्याला असंही जायचंय ना, असं जायचंय, आत्महत्या करायची. मग आत्महत्या करण्याच्या अगोदर आपण काय करू, संतांचं दर्शन घेऊ. आणि म्हणून त्यांच्या जवळ गेला. भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय, एथोनिया नुठव माथा, मरणा वाचोनी सर्वथा. संत महात्मे दिसले. संत महात्मे दिसल्यानंतर त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालेला आहे, पाया पडतो. पाया पडत असताना त्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या आणि मग रडताना त्याला बघितल्यानंतर त्या संत महात्म्याला असं वाटलंय, याला जणू काय आत्मज्ञान करून घ्यायचंय, ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी रडतो की काय. म्हणून महाराज त्या ब्राह्मणाने त्याला विचारलं, कथम रोदिष्यती विप्र तोम का ते चिंता बलीयशी, वदत्वम स्वत्वरम मय्य स्वस्य दुःखस्य कारणम. अरे बाबा, का रडतोस सांग, तुझ्या रडण्याचं कारण काय आहे. तुला ब्रह्मज्ञान करून देऊ का, तुला या ठिकाणी आत्मज्ञान करून देऊ का. त्याने सांगितलं, बाबा मला ब्रह्मज्ञानही नको आणि मला आत्मज्ञानही नको, तुमचं प्रवचनही नको म्हणे, तुमची कथा. अरे मग का रडतोस, कशासाठी वनामध्ये आलात. त्याने सांगितलं, बाबा संसार करणारा मी, संसार करता करता माझं उतार वय लागलं, पण अजून घरामध्ये पाळणा हल्ला नाहीत, म्हणजे माझ्या घरी मुलबाळ नाही, मुलगा नाही. साधूच्या लक्षात आलं, हा कोणासाठी रडतोय, मुलासाठी रडतोय. संत महात्म्यांनी, महाराज त्रिकालज्ञानी होते, त्यांनी त्यांच्या कपाळावरचं भविष्य बघितलं, सांगितलं, हे का रे रडतोस, तू रडतोस, पण लक्षात ठेव, मी तुझ्या कपाळावरचं भविष्य या ठिकाणी जाणलंय. प्रारब्ध काय सांगतं तुझं, काय प्रारब्ध आहे महाराज. शृणु विप्रमया तेद्य प्रारब्ध तू विलोकितो, सप्तजन्मावधी तव पुत्र नैवच नैव. तर एक जन्म काय, पण 7 जन्म तुला पुत्राचा आनंद नाही. हे ऐकल्यानंतर महाराज त्याला तर फार दुःख वाटायला लागलं. त्या साधूचे पाय धरले महाराज, त्या संतांचे पाय धरले, मोठमोठ्याने अंबरडा फोडून रडू लागला. आता तर मी पाय सोडतच नाही म्हणे, आता तर मी पाय सोडतच नाही. ते संत म्हणतात, सोड. महाराज हा मुलाच्या अपेक्षेने धरलेले पाय हा सोडायला तयार नाही. तो म्हणतो, महाराज माझ्या प्रारब्धामध्ये 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच असेल, पण तुमच्या आशीर्वादाने की होईना मला या ठिकाणी माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. शेवटी संत आहेत महाराज. संतांविषयी बोलत असताना संतांचं हृदय सांगितलं. संत हृदय नवनीत समाना, कोमल हृदय म्हणजे नवनीतासारखं महाराज या ठिकाणी कोमल हृदय आहे. म्हणून मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, असं महाराज असल्यामुळे दया निर्माण झाली. पुढचा दृष्टांत जास्त विस्ताराने मला सांगायचं नाहीये. सांगितलं, हे जोडीमध्ये हात घातला, फळ काढलं, त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे, जा घरी घेऊन तुझ्या पत्नीला खायला दे, तुझ्या पत्नीला काही व्रत वैकल्य करावं लागेल आणि या फळाने तिला गर्भधारणा राहील, प्रसादाने गर्भधारणा राहील आणि मुलगा जन्माला येईल, असं महाराज संतांनी वचन दिलं. घरी आला, पत्नीला सर्व घडलेलं सांगितलं.
पत्नीने महाराज फळ या ठिकाणी खायचं नाही असं ठरवलं, पण फळाचं करायचं काय? महाराज बहीण घरी आलेली होती, बहिणीने सल्ला दिला, बघ ती म्हणे मला फळ खायचं नाही, मग या फळाचं करायचं काय? म्हणे दोघींनी मिळून गाईला महाराज वैरणीमध्ये ते फळ खाण्यासाठी दिलेलं आहे. पण आता गर्भधारणा, पती विचारेन ना फळाचं काय केलं, खाल्लं म्हणून सांग, आताच मला गर्भधारणा राहिलेली, तुला माहिती माझा पती या ठिकाणी धनाचा लोभी आहे, आणि मग तू जर फळ जर या ठिकाणी जर खाल्लं नाहीस तर तुला गर्भधारणा कशी राहील? म्हणे मला गर्भधारणा राहिली, तू तुझ्या पतीला सांग मला गर्भधारणा राहिली. महाराज मान्य केलं, आणि त्या बहिणीने हिने मिळून गाईला फळ खायला दिलं होतं. पण संतांचा काय आशीर्वाद होता? गर्भधारणा राहील. आतापर्यंत ज्या गाईला गर्भधारणा राहत नव्हती, तिने फळ खाल्ल्यानंतर त्या गाईला गर्भधारणा राहील. इकडे बहिणीचं महाराज या ठिकाणी दिवस पुढे पुढे जाऊ लागले. त्या पद्धतीने ही स्वतःला महाराज फडके बांधून पतीला पोट दाखवू लागली. नवे महाराज बहिणीचे पूर्ण दिवस झाले. तिने सुंदर अशा मुलाला जन्म दिला. दाशी करवी तो मुलगा आणला, हिच्याकडे दिला, आणि हिने महाराज फडके सोडून टाकले आणि आपल्या पतीला सांगितलं, पतिदेव मला आपल्याला मुलगा झालेला आहे. आनंद झाला महाराज, आनंद झाला. आनंद विभोर झालेल्या पतीने द्रव्य दान काय महाराज दान वाटायला सुरुवात केलेली आहे. त्या संत महात्म्यांचे उपकार मानू लागला. नवीन भगवंताचे या ठिकाणी भजन करू लागला. अशा आनंदामध्ये असताना पत्नीने सांगितलं, महाराज अहो या ठिकाणी बाळाला जन्म दिला, पण काय म्हणे दुर्दैव असं आहे, बाळाला दूध पाजण्यासाठी माझ्या स्तनामध्ये दूधच आलं नाही, कसं येईल सांगा ना. महाराज दूध स्तनामध्ये येण्यासाठी मातृत्व महाराज या ठिकाणी काय करावं लागतं? स्वीकारावं लागतं. बाळाला जन्मच दिला नाही तर कसं दूध येणार आहे सांगा ना, कसं दूध येणार आहे? महाराज किती भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत. एकीकडे बाळाचा जन्म आणि बाळाची लगेच महाराज पुढची व्यवस्था भगवंताने या ठिकाणी केलेली आहे. म्हणून ऐका, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, 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 कोणी केली कोणी केली कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती करणारा तो. इथून आपण चिंताच करायची नाही. महाराज आपल्याला या ठिकाणी आपण जन्माला आलो, शरीर मिळालं, अन्नाची चिंताच करू नका. चिंता करू नका म्हणजे काम करू नका का? काम तर केलंच पाहिजे ना. मी कालच सांगितलं, दे रे हरी पलंगावर ही वृत्ती नकोय, काम करणं गरजेचं आहे. काम करणं केलंच पाहिजे. संतांनी महाराज आधी केले आणि मग सांगितले. अगोदर कृती केली, काम केलं, मग आपल्याला सांगितलं.
म्हणून मुलगा जन्माला आला, तिने सांगितलं दूध नाही, बहिणीला घेऊन येऊ का? ये घेऊन. मुली महाराज बहिणीला घेऊन आली. आता या ठिकाणी बाळ दूध पिऊ लागलेलं आहे. मुलगा मोठं मोठं होऊ लागला. बरोबर महाराज 1 महिन्यानंतर त्या गायीचे पूर्ण दिवस भरले आणि गायीने सुद्धा सुंदर अशा मुलाला जन्म दिला. तुम्ही म्हणाल महाराज गायीपासून मुलगा कसा हो? संतांचे शब्द होते, या प्रसादाने काय होईल? मुलगा होईल. संतांचे शब्द मुलगा होईल असल्यामुळे गायीपासून मुलाचा जन्म आहे. ऐका, मुलाला जन्म दिला गायीने. सर्व शरीर माणसाचं, कान मात्र गायीच्या कानासारखे. मुलगा झाल्याची बातमी परत आत्मदेवाला कळाली. ते तर आनंदाने उड्या मारू लागले. आतापर्यंत एकही नाही. आणि आता 2-2 मुलं आपल्या घरी. महाराज पुढे नामकरण विधी करायचा. हिच्या नावाप्रमाणे तिने त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि गायीपासून झालेल्या मुलाचे कान गायीच्या कानासारखे असल्यामुळे नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण नाव ठेवलंय. पुढे दोन्हीही मुलं वाढू लागले. वाढत असताना महाराज संतांचाच प्रसाद असल्यामुळे गोकर्ण कसा झाला? भागवतकार सांगतात, गोकर्ण पंडित ज्ञानी. पंडित झाला, ज्ञानी झाला बर का तो. आणि हा धुंदुकारी महाखला, महाखल झाला. दुष्ट झाला बर का, दुष्ट झाला. महाराज बाहेर कुठे गेला की मुलांचे भांडणं आणू लागला. मुलांना विहिरीत ढकलून द्यायचा. दररोजच तक्रारी घरी येऊ लागल्यानंतर वडील कंटाळले बर का. एवढंच नाही, बाहेर जेव्हा जाऊ लागला तेव्हा गणिकेचा संघ याला जडलेला आहे. वडील कंटाळले. एके दिवशी महाराज वडिलांनी विचार केला, आपला हा मुलगा आपल्याला फार त्रास देतोय. पण एक समाधान त्यांना होतं, एक जरी त्रास देतो तरी दुसरा मात्र या ठिकाणी सद्गुणी सद्विचारी मुलगा आहे. एके दिवशी महाराज त्या सद्विचारी मुलाला त्यांनी असं जवळ बोलवलं आणि त्याला म्हणू लागले, बाबा अरे हा तुझा भाऊ एवढा दुष्ट आहे, या ठिकाणी दुर्विचाराचा आहे की तुझा भाऊ मला या ठिकाणी एवढा त्रास देतोय की त्याच्या त्रासाने मला आता को तिष्ठामी को गच्छामी को मे दुःख व्योपये. बाबा त्याच्या त्रासाने आता मला कोठे राहू, कोठे जाऊ, काय या ठिकाणी माझं दुःख कोणाला सांगू हे सुद्धा मला कळेना म्हणे. आता त्याने बोलायला सुरुवात केली, बाबा संतांनी तुम्हाला सांगितलं होतं सप्तजन्मावधीतव. आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी आहे मुलगा व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण ऐका, त्याला सुद्धा वाटायचं बाबा पुत्राची आसक्ती तुम्ही अंतःकरणामध्ये धारण केली. अंतःकरणामध्ये धारण केल्याचा परिणाम तुम्ही बघा, विचार करा. ज्या पुत्राच्या देहाची आसक्ती अंतःकरणामध्ये धारण केली तो पुत्र म्हणजे या ठिकाणी त्याच्या देहात विचार करा. त्याचा देह म्हणजे या ठिकाणी हाडामासाचा देह आहे. त्याच्या आसक्तीमध्ये तुम्ही गुंतलात, परिणाम तुम्हाला दुःख या ठिकाणी आज भोगावं लागतंय. शरीर कसं बनलं? वडिलांना उपदेश करतो महाराज, गोकर्ण देहस्ति मांस रुधिरे धीमती त्यजत्वं जाया सुतादीषु सदा ममता विमुञ्च. पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठं. बाबा हे शरीर मांस हाडे आणि रक्ताचं या ठिकाणी कोठार सांगितलेलं आहे. शरीर रक्ताचं कोठार आहे की नाही हो? रक्ताचं कोठार आहे. शरीर म्हणजे मी असे या ठिकाणी म्हणणे सोडून द्या बाबा. या शरीरावरची आसक्ती सोडून द्या. पुत्र आसक्ती जी अंतःकरणामध्ये आहे, या पुत्रापासून आपल्याला आनंदच मिळेल. हे कशावरून आहे? मी नेहमी सांगत असतो, सध्याच्या काळामध्ये निपुत्रिकही रडते आणि पुत्रिकही रडते. म्हणजे जिला मूल नाही तीही रडत असते. का? मला मूलबाळ नाही, मला मूलबाळ नाही. आणि जिला 4-5 आहे, 2-3 आहे, तिला विचारा बरं
काय बरं चाललं का? काय म्हणतात महाराज? आम्हाला अनुभव आहे महाराज, आम्ही फिरणारे मंडळी आहे. दररोज हे गाव ना ते गाव, दररोज चालूच आहे आमचं. आज इथं आता जरी दिसत असलं, संध्याकाळी मी इथे दिसणार नाही आपल्याला, कुठेतरी बाहेर या ठिकाणी दिसणार आहे. कुठे गेलं की आम्हालाही महाराज चाळाच लागलेला आहे, चाळाच लागलाय बरं का. कोणाच्या घरात गेलं की घरात शिरल्याबरोबर आम्ही ओळखतो इथे काय परिस्थिती. माणसं बघितल्यानंतरचा विषय सोडून द्या, घरात पाऊल टाकला की महाराज त्या घरातल्या वातावरणावरून लगेच चाहूल लागते वातावरण काय, विचार कोणते घरामध्ये. आणि मग विचारत असतो बरं चाललं का, बरं चाललं की. जास्तच जर स्नेहाचे संबंध असतील, स्नेहाचे जर संबंध असतील तर त्या घरातले महाराज वृद्ध आमच्याकडे येतात. महाराज जरा समजून सांगा ना, जरा समजून सांगा. काय ऐकत नाही हो, बोलत नाही व्यवस्थित. आम्ही म्हणतो हे करू नको, पण केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जरा समजून सांगा असे म्हणत असतात. बाबा तुम्ही म्हणजे सध्याच्या काळामध्ये न पुत्रिकही रडते आणि सपुत्रिकही रडते. जिला नाही ती म्हणते मला मुलबाळ नाही, आणि जिला 2-3 आहे ती म्हणते महाराज असून उपयोग काय, सांभाळीत नाही. ही परिस्थिती आहे, मी अनुभवलंय या ठिकाणी. हा गोष्टीचा म्हणजे विचार मांडत असताना जबाबदारीने हे मग बोलतोय, लक्षात ठेवा. म्हणून बाबा पुत्राची आसक्ती तुम्ही मनामध्ये धारण केली, पण लक्षात ठेवा हे मुलं तुम्हाला आनंदच देतील. कशावरून? आणि मग सांगितलं गुंतूच नका म्हणे. सांगितलं ना सप्तजन्मावधी तव पुत्र नाही वचन, 7 जन्म तुम्हाला पुत्राचा आनंद नाही. कशाला मग गुंतता म्हणे याच्यामध्ये? द्या सोडून. अरे बाबा सोडून काय करू? वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठम. महाराज वैराग्ययुक्त जीवन जगा, वैराग्य आत्मसात करा. वैराग्याने महाराज आपल्याला या ठिकाणी आनंद मिळेल हे सांगितलं. बाबा ठीक आहे, वैराग्ययुक्त जीवन जगायचं सांगतोस, मला तुझी आज्ञा मान्य आहे. महाराज वडिलांनी मुलाचं ऐकलं, सतविचार सांगणारा कोणी असू द्या, मग तो भला आपला मुलगा जरी असेल तरी महाराज वडिलांनी ऐकलं पाहिजे. ऐकलं, नमस्कार केला आपल्याच मुलाला, आणि वडील निघून गेले वनामध्ये आपलं आत्मकल्याण करून घेण्यासाठी. पुढे सांगितलं धर्मम भजस्व सततम, म्हणजे धर्माची या ठिकाणी धर्माचं आचरण करा, म्हणजे धर्मानुसार या ठिकाणी आपण जीवन जगलं पाहिजे. साधू पुरुषाची सेवा करायची सांगितलं. कोणाचे गुणदोष बाबा बघू नका, तर आपल्याला फार गुणदोष बघायची सवय लागली. आपल्यापेक्षा इकडे जास्त चालतं महाराज, फार गुणदोष. ती तर तशीच आहेत, तिला कळतच नाही. असं चालतं की नाही? गुणदोष बघू नका महाराज. कोणाचे गुणदोष आपल्या कानाने ऐकू नका महाराज. ऐकल्याने आपल्या अंतःकरणाची कलहता या ठिकाणी वाढत असते. म्हणून चला, हा जो आहेत ना गोकर्ण, तो सुद्धा तीर्थयात्रेला निघून गेलेला आहे. त्यांनी बघितलं वडील नाही, भाऊ आता गेलेला आहे निघून तीर्थयात्रेला. आपण तर आता मोकळच झालो. मग घरामध्ये जी माता होती, आई होती, तिला त्रास देऊ लागला. तीही त्रासाला एवढी कंटाळली का तिने सुद्धा महाराज एका विहिरीमध्ये आत्महत्या केली. आई गेली. बरं बाहेर हा दररोज बाहेर फिरायचा, फिरता फिरता याला गणिकेचा संग जडला आणि 5 गणिकाच तो आपल्या घरी घेऊन आला. एक लक्षात ठेवा, कडू वाटेल माझं हे बोलणं महाराज, पैशाच्या लोभाने जी प्रेम करते तिला गणिका म्हणतात, आणि महाराज पतीलाच परमेश्वर समजून जी प्रेम करते तिला पतिव्रता म्हणतात. लक्षात घ्या, पतिव्रता म्हणतात तिला. आणि मग या सर्व पैशाच्या लोभाने प्रेम करणाऱ्या असल्यामुळे त्यांनी एक दिवस हा धन घेऊन आला, आणि एके दिवशी धन घेऊन आल्यानंतर त्यांनी महाराज त्याचा घात केला. तोंडावरती उशी दाबून ठेवून मारण्याचा प्रयत्न केला, मरत नाही. जवळ असे निखार होते, ते निखार घेतले, तोंडावरती टाकले, आणि निखारवर तोंडावरती टाकून महाराज पोळतय, अंगार होते, दाहा या ठिकाणी होते शरीराची. आणि अशा महाराज पोळत असताना हा हा करत मेला. परिणाम महाराज पुढे भूत पिशाच योनीला गेला, पिशाच योनीला. त्यांनी ते धन वाटून घेतलं, निघून गेल्या. सकाळी जेव्हा गावातल्या लोकांना कळालं, गावातल्या लोकांनी त्याच्या शरीराचा विधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि मग
ज्या ज्या वेळेला कोणीही त्या वाड्याकडे जाईल, त्या वाड्याकडे जो गेला की त्याला असे वेगवेगळ्या रूपामध्ये तो असं रूप दाखवायचा, अकराळ विक्राळ असं रूप दाखवायचा, आवाज वेगवेगळे काढायचा. लोक घाबरले आणि लोक म्हणू लागले, नको मनामध्ये असं या ठिकाणी भावच निर्माण झाला की या वाड्यात काय राहतं, भूत राहतं, भूत राहतं. मग घाबरले लोक, वाड्याकडे कोणी जायला तयार नाही. मी नेहमी सांगत असतो, कोणी जर म्हटलं ना इथे भूत राहतं असं जर म्हणत, लोक तिकडे कधीच जात नसायचे बरं का. आणि पहिले काय आश्चर्य, प्रत्येक गावाच्या ओढ्या नाल्याला भूतच राहायचे मला. आता माणसं गेले कुठे राहायला, ओढ्या नाल्याला. जा तुम्ही, आपण आपल्या भागात जातो मला, आम्ही जा, आपण आपल्या प्रत्येक शेतामध्ये या ठिकाणी काय आहे, घरं झालेली आहे. ते जे आपले पहिले ज्या रस्ते होते त्या रस्त्याच्या कडेला घरं झालेली आहे. पहिले कोण राहायचे, भूत राहायचे. आता माणसंच भूत झाल्यामुळे तिकडे राहायला गेले असं म्हणायला हरकत नाही. पण ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. महाराज वाड्याकडे कोणी जायला तयार नाही. शेवटी महाराज बऱ्याच दिवसानंतर जे गोकर्ण तीर्थयात्रेला गेले होते ते फिरत फिरत आपल्या गावात आले. गावातल्या लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही तुमच्या वाड्याकडे जाऊ नका. म्हणे का, कारण तुमच्या वाड्यात राहतं काय, भूत, भूत राहतं. म्हणजे तो संत होता महाराज, एक सतविचारी होता. त्याने विचार केला, भूत काय करतं आपल्याला, भूत नाही असं नाही. भूत योनी जर नसती तर ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, नाथ महाराजांनी, तुळशीदास महाराजांनी भूत हे एक शब्दच महाराज या ठिकाणी आपल्या वाङ्मयामध्ये टाकला नसता. पण ज्या अर्थी भूत शब्द या ठिकाणी तुळशीदास महाराज वापरतात, ज्यांच्या समोर आपण चिंतन करतो त्या हनुमंतरायांचं वर्णन करत असताना म्हणतात की नाही, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. नुसतं महाराज या ठिकाणी हनुमंतरायांचं नाव घेतलं तरी भूत जवळ येत नाही बरं का, भूत जवळ येत नाही. नवे नवे महाराज ज्ञानोबराय म्हणतात, पळे भूत बाधा भेने तेथे. भगवंताचं नामस्मरण केलं की पळे भूत बाधा भेने तेथे. आणखीन महाराज आमच्या तुकोबरायांनी सुद्धा भूत म्हटलंय, पण कोणाला भूत म्हटलंय, पंढरीश भगवान परमात्म्याला भूत म्हटलं. हे भूत काय साधं म्हटलेलं आहे का, नाही नाही, लहान भूत नाही, विश्वाला गवसणी घालणारं भूत असल्यामुळे महाराज म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. जर देवाला भूत जर म्हटलं असेल म्हणजे भूताने आपल्याला झडपलं पाहिजे की नाही हो. मंडपात बसलेल्या कोणाकोणाला वाटतं मला भूताने झडपावं, करा बरोबर, त्या तुम्हाला वाटतं ना. कोणत्या भूताने, पंढरीच्या भूताने. तुम्ही पण वर हात, मला अपेक्षा होती वर हात करणार म्हणून. मी पंढरीचं भूत सांगतोय ना, ते ओढ्या नाल्याचे भूत नाही सांगते मी पंढरीचं भूत सांगतोय. लक्षात ठेवा, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. कोणाकोणाला झडपलं या भूताने आतापर्यंत, आणि एक मोठी यादी आहे आपल्याकडे बरं का, अनेक मोठी यादी आहे. त्याच्यात जर सांगायचीच म्हणजे नाथ महाराजांची यादी बघा. नाथ महाराजांनी सांगितलंय, भूत लागले ध्रुव बाळाला. पहिलं नाव सांगितलं ध्रुव बाळाचं. पुढे मला चिंतनाला वेळ असेल नसेल माहिती नाही, पण कसं महाराज या भूताला झडपलं होतं, कसं झडपलं होतं काही नाही महाराज. भूत ध्रुव बाळाला लागलं म्हणजे त्याला भगवान नामाचा या ठिकाणी लळा लागलेला आहे, संचार झाला नामाचा आतमध्ये. म्हणजे आतमध्ये नामाच्या विषयी महाराज सद्भावना निर्माण होणं, सतविचार अंतःकरणामध्ये येणं, आणि महाराज नामस्मरण रूपी या ठिकाणी भूत आतमध्ये गेलं म्हणजे भगवत रूपी या ठिकाणी जे आहेत ना
ते भूत आतमध्ये गेलं आणि भक्त प्रल्हाद म्हणू लागलेले आहे, नारदांची भेट झाली, नारदांची भेट झाली. आणि नारदांनी महाराज त्या भूताचा संचार व्हावा म्हणून त्या भूताचं महाराज खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाव भक्त प्रल्हाद त्या ध्रुव बाळाच्या आतमध्ये हृदयामध्ये बसवलं. आणि मग भक्त प्रल्हाद वनामध्ये जाऊन त्या भूताच्या छंदामध्ये खऱ्या अर्थाने रंगून गेला. त्या भूताचं आश्चर्य असं आहे महाराज, असं आश्चर्य आहे की जो कोणी त्याचं नामस्मरण करतो ना त्या भक्ताला त्याच्याकडे जायची गरज नाही, तो भगवान परमात्माच त्या भक्ताकडे येतो. लक्षात ठेवा. तो ध्रुव बाळ वनामध्ये गेला आणि वनामध्ये जाऊन नारद महर्षीने सांगितलेला मंत्र त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.